आपल्याकडे असं म्हणतात, न खाई भोगी तो सदा रोगी. तर हिवाळ्यामध्ये या सर्व भाज्या इझिली अवेलेबल होतात आणि त्याचबरोबर ह्या सर्व भाज्यांचं एक वेगळंच महत्त्व आहे. त्यामुळेच भोगीला ही भाजी बनवतात. त्या सर्व भाज्या मी धुवून स्वच्छ कुकरला 3 शिट्ट्यामध्ये शिजवून घेतल्या. त्यानंतर शिजलेल्या भाज्यांना रवीने गरगटून घेतलं आणि त्यानंतर चिंचेचा कोळ आणि थोडंसं बेसन पीठ लावून मी ते गरगटून घेतलं आणि इथं केली फोडणीची तयारी. लसणाची फोडणी आणि मला हिरव्या मिरचीचं करायचं होतं, त्यामुळे हिरवी मिरची आणि थोडीशी जी सेपरेट भाजीपाला आहे तो मी वेगळा काढून ठेवला. तुम्हाला हवं तर तुम्ही लाल मिरची पण फोडणी देऊ शकता. मला हिरवी मिरची छान लागते म्हणून मी ती घेतली आहे. आणि त्याबरोबर तेलामध्ये जिरे मोहरी कडकडू द्यायचे. त्यानंतर लसूण, मग कढीपत्ता, हिरवी मिरचीचं बॅटर वगैरे सगळं टाकून घ्या आणि 5 मिनिटं जे काही आपले बी बियाणे किंवा जे काही भाजीपाला आहे तो मंद आचेवर परतून घ्या. आणि ते परतून झाल्यानंतर गरगटलेल्या भाजीमध्ये थोडेसे तीळ टाका, कारण तिळाचं जास्ती महत्त्व आहे ना संक्रांतीला, त्यामुळे. आणि त्याचबरोबर ह्या भाज्या सर्व मंद आचेवर झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकून तुम्ही ते परतून घ्या आणि झालेलं सर्व कुकरमधलं बॅटर हे कढईमध्ये टाकून अशी मस्तपैकी ही भाजी भज्जी बनवली रेडी आहे. भज्जीसोबत बाजरीची भाकरी तर झालीच पाहिजे.